पेक्षा वाढलेली आहे. आणि तुम्ही सगळ्यात प्रगत राज्य केरळ जर पाहिलं, त्याची लोकसंख्या त्यावेळेला 100 असेल तर आज 199 आहे. फक्त दुप्पट झाली. त्यांची 3 पटीपेक्षा जास्त झाली. आणि दक्षिणेतली इतर राज्यांचं तर अगदी 199 नाही तरी 220 225 याच्यात आहेत. महाराष्ट्र 250 वरती आहे, कारण महाराष्ट्रात बाहेरनं मायग्रेशन पण होतं. का होतं आहे असं? याचं कारण जेवढे अधिकार स्त्रियांना जास्ती तेवढं लोकसंख्या नियंत्रण अधिक परिणामकारक होतं. आणि हे दक्षिणेमध्ये आहे. आणि म्हणून दक्षिण प्रगत आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक, हा सगळ्यात उत्तम हा केरळ, म्हणजे अगदी 1 नंबरला नाही पण 2-3 नंबरला ही राज्य आहे दक्षिणेतली देशी आहे. आणि म्हणून आपण वाचलं पाहिजे. आणि ही वाचनाची संस्कृती ही त्यासाठी महत्त्वाची आहे. आणि त्या ठिकाणी लायब्ररीज किंवा वाचनालयं प्रचंड काम करतात. त्याचा एक फक्त मी अनुभव सांगतो आणि मी आपली रजा घेतो. मी एक साधारण 4-5 वर्षापूर्वी केरळमध्ये गेलो होतो. असंच एका व्याख्यानासाठी गेलो. अतिशय ऐकण्यासारखा अनुभव आहे. विशेषतः ज्यांना थोडं सायन्स वगैरे माहिती आहे त्यांच्यासाठी तर खूपच. माझे कार्यकर्ते, म्हणजे आमचे पूर्वीचे परिचयातले कार्यकर्ते, मी त्यांना भेटायला गेलो तर ते भेटले मला. असं जायच्या गडबडीत होते. म्हणजे तुम्ही एवढे गडबडीत काय? ते म्हणले एका व्याख्यानाला जायचं. म्हणजे आम्हीच ऑर्गनाईज केले. म्हणले व्याख्यान कशावरती व्याख्यान आहे आणि कुठे आहे? ते म्हणले की अमुक एका, म्हणजे आता तुमचं उमरगा जेवढं आहे त्याच्यापेक्षाही छोटं गाव आणि त्याच्या एका वस्तीवरती कुठेतरी कार्यक्रम आहे. काय कार्यक्रम आहे? तर हिग्स बोसॉन नावाचा एक एक्सपेरिमेंट झाला होता. तुम्हाला माहिती आहे की अवकाशामध्ये काही एक वेगळ्या प्रकारचे कण त्यांना सापडले होते. जे मूलकण ज्याला म्हणतो, त्याला देवकण वगैरे असं काहीतरी कोणीतरी वेगळ्यासारखं नाव दिलं होतं. त्याचा शोध त्यावेळेला पहिल्यांदा